नमस्कार मित्रांनो, मी गणेश मानकर. इग्नाइट ॲग्रिकॉस या आपल्या युट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. तर कृषी शिक्षक भरती संदर्भात एक महत्त्वाची माहिती सध्या विधानसभेच्या उत्तरातून आपल्याला पाहायला मिळते. तर लक्षात घ्या, राज्यातील शालेय अभ्यासक्रमात कृषी विषयाचा समावेश करून त्याची अंमलबजावणी करण्याबाबत प्रश्न जे आहेत तर ते त्यांना इथं विचारण्यात आले होते आणि त्या उत्तरात जे आहेत तर ते आपल्याला अधिक माहिती जी आहे तर ती मिळणार आहे. म्हणून तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघायचे. बघा, जे सदस्य भास्करराव जाधव आहेत, गुहागरचे आमदार आहेत, तर त्यांनी प्रश्न विचारले होता शालेय शिक्षण मंत्री यांना. बघा प्रश्न काय होता, एक, राज्यातील शालेय अभ्यासक्रमात कृषी हा विषय समाविष्ट करून घेण्याचा निर्णय शासनाने सुमारे 1.5 वर्षापूर्वी घेतल्याचे निदर्शनास आले आहे का? काय खरे आहे सांगायचं. दुसरं, असल्यास सदर निर्णयाची अंमलबजावणी केव्हापासून करण्यात येणार आहे? तिसरा प्रश्न, असल्यास याबाबत शासनाने चौकशी केली आहे का? चौथं, असल्यास चौकशीच्या अनुषंगाने सदर निर्णय अंमलबजावणी करण्यासाठी शासनाने कोणती कार्यवाही केली आहे का? आणि नसल्यास विलंबनाची कार्य काय? तर असा प्रश्न इथं विचारण्यात आला. तर प्रामुख्याने विषय हाच होता की कृषी घटकाचा अभ्यासक्रम तुम्ही इंट्रोड्यूस करतात मुलांसाठी, तर त्याच्या संदर्भाची कारवाई कुठपर्यंत आलेली आहे त्याच्या संदर्भातला प्रश्न होता. आणि लक्षात घ्या, परीक्षा कुठलीही असो, प्रश्नाचा सोर्स एकच असतो, तो म्हणजे महाराष्ट्र स्टेट बोर्ड. आणि महाराष्ट्र स्टेट बोर्डचे संपूर्ण बॅच 5वी ते 12वी सगळं काही गोष्टी कव्हर करून घेण्याची आपली बॅच आहे. फक्त 99 रुपयात तुम्हाला ही बॅच पाहायला मिळणार आहे. इग्नाइट अकॅडमीच्या ऍप्लिकेशन वरून तुम्ही ही बॅच जी आहे तर ती जॉईन करू शकता. बघा, आता शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी उत्तर दिलेले लक्षात घ्या. नवीन शैक्षणिक धोरण 2020 नुसार 3री ते 10वी चा शालेय अभ्यासक्रमाची निर्मिती करताना व्यवसाय शिक्षण विषयाची समिती समोर कृषी विषयाचा अभ्यासक्रम ठेवण्यात आलेला आहे. बघा, 3री ते 10वी त्यांनी सांगितलेलं आहे की कृषी विषयाचा समावेश करू. कृषी विषयक अभ्यासक्रमाची अंमलबजावणी पुढील शैक्षणिक वर्षात टप्प्याटप्प्याने करण्यात येणार आहे. राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020, राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा शालेय शिक्षण 2023 व राज्य अभ्यासक्रम आराखडा शालेय शिक्षण 2024 नुसार कृषी विषयक घटकांचा समावेश शालेय स्तरावर अभ्यासक्रमातील 3री ते 5वी या स्तरावर कार्य शिक्षण विषयात आणि 6वी ते 10वी या स्तरासाठी व्यवसाय शिक्षण विषय अंतर्गत करण्यात आलेला आहे. म्हणजे कृषी विषयाचा समावेश त्यांनी इथं सेपरेट केलेला नाही, तर तो त्यांनी ऍड करून दिलेला आहे. बघा, 3री ते 5वी साठी कार्य शिक्षण जो विषय असेल त्याच्यामध्ये, 6वी ते 10वी साठी व्यवसाय शिक्षण या कॅटेगरीमध्ये त्यांनी जो आहे तर तो ऍड करून दिलेला आहे. बाकी 3री साठी कोणता विषय, 5वी साठी कोणता विषय ते मी तुम्हाला इथं पुढे दाखवतो. बघा, 3री साठी परसबाग येथील कार्य पशु पक्ष्यांची निगडीत व्यवसाय, 4थी मध्ये असणार आहे स्थानिक पिके व परसबाग शेतीपूरक व्यवसाय, 5वी साठी परिसरातील शेती शेतीपूरक व्यवसाय तसेच शेतीपूरक व्यवसायाचे प्रकार किंवा घटक. पुढचं, 6वी ते 12वीला कोणते विषय असतील हे व्यवसाय शिक्षणामध्ये जातील. 6वी साठी असणार आहे शाळेतील परसबाग व जैवविविधता, 7वी साठी अधिवास उद्यान शालेय रोपवाटिका संगोपन, 8वी सेंद्रिय शेती पाळीव प्राण्यांचे पोषण, 9वी तृणधान्य उत्पादन बागकाम, 10वी संरक्षित शेती तंत्रज्ञान आणि कुक्कुटपालन. आता लक्षात घ्या, याच्यामध्ये त्यांनी कोणताही कृषी भरतीचा उल्लेख केलेला नाही. म्हणजे त्यांचं असं असेल की आता हे टाकून दिलेले, आता एक्झिस्टिंग जे शिक्षक असतील तर ते शिकून टाकतील. पण लक्षात घ्या, जेवढा हळूहळू कृषी विषयाचा समावेश होईल तर तेवढाच भविष्यात कृषी शिक्षक भरतीचे चान्सेस हे वाढत जातील. मग याच्यासाठी जोपर्यंत हा विषय एकदम सेपरेट स्वरूपात येत नाही किंवा याची एक प्रामुख्याने मागणी समोर येत नाही, तोपर्यंत कृषी भरती तर काही होणार नाही मित्रांनो, हे लक्षात घ्या. आता तरी शासनाचा कोणताच मानस नाही की त्यांनी कृषी भरती वगैरे करावी. हा, कृषी विषयाचा समावेश करावा याच्या संदर्भात शासन सकारात्मक आहे, परंतु कृषी शिक्षकांची सेपरेट भरती व्हावी याच्या संदर्भातला कुठलाही GR किंवा कुठलीही माहिती सध्या आपल्याला मिळत नाही आहे, हे लक्षात घ्या. ज्यावेळी ही माहिती येईल किंवा या संदर्भातल्या काही अपडेट्स येईल तर तुम्हाला नक्की कळवल्या जातील. आणि यासोबतच बरेच कृषीचे उमेदवार इतर स्पर्धा परीक्षांची तयारी करतात जे जनरलचे असतात, कारण की सध्या कृषीच्या काही जाहिराती येत नाही आहेत. तर आपल्याला बेस्ट चान्स हाच आहे की आपण जनरलची जाहिरातीची तयारी जी आहे तर ते करणं. याच्यामध्ये सरळ सेवा आहे, MPSC, आणि दोघी ठिकाणी स्टेट बोर्ड हे कंपल्सरी आहे. आणि स्टेट बोर्ड फक्त 99 रुपयात तुम्हाला महाराष्ट्रात सर्वात कमी प्राइस मध्ये, आणि तेही एकदम दर्जेदार क्रक स्वरूपात 5वी ते 12वी सर्व स्टेट बोर्ड कव्हर केलेले. आजच इग्नाइट अकॅडमीचं ऍप्लिकेशन डाउनलोड करून तुम्ही या बॅचला एनरोल करू शकतात. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.